हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. तर दिवस आहे आज मंगळवारचा. सुरू करते 11 वाजेपासून. कृष्णाला मी स्कूलमध्ये सोडून आलेली आहे आणि टिफिनमध्ये होतं आज सँडविच आणि जेवणाला होतं त्याला बटाट्याची भाजी आणि चपाती. तर सर्व काही डन झालेलं आहे. आता मी मस्त परत एकदा गरमागरम चहा बनवते, कारण बाहेर पाऊस चालला आहे म्हणून, आणि मग घराची क्लिनिंग करते पूर्ण. 1 वाजेपर्यंत मला सर्व काही आवरायचं आहे आणि परत त्याला घ्यायला जायचं आहे. छोटासा प्लांट येतोय माझा. मी झेंडू लावलेला होता यामध्ये, आणि बघा ह्या श्रीखंडाचा डब्बा होता, त्याच्यामध्ये मी असंच लावून दिलेला आणि येस, तो ग्रो करतोय. तर खूप हॅपी होते. आता असं वाटतं का मोठा कधी होतो झेंडू. तर चला पटापट आता घराची क्लिनिंग करते, तुमच्यासोबतही शेअर करते, आणि झालंच तर दुपारून एखादी रेसिपीही शेअर करेल जर पॉसिबल झालं तर. चला आवरूया पटापट. तर गाईज, सुरू झाली इथे माझी सकाळची कामं. आणि कृष्णाला जेव्हा स्कूलमधून सोडून येते तेव्हा मी अशाच प्रकारची कामं करते. आधी माझे बेड वगैरे सर्व क्लीन करते, कारण समोरचे बेड क्लीन असले ना की आपल्याला खूप छान वाटतं. आणि मग नंतर पूर्ण घर मी क्लीन करते, किचन क्लीन करते. आणि आता श्रावण लागतो आहे म्हणून श्रावणसाठी मला डीपली क्लिनिंग करायचं आहे. तर मंगळवारीच माझे अर्ध क्लिनिंग होऊन गेलं असतं डन, पण अचानक माझी तब्येत खराब झाली आणि मग पुढे मी शूटही थांबवला आणि प्लस घरातली कामंही थांबवली. म्हणजे जी आपली डेली रुटीन असतं ते तर पूर्ण डन केलं मी, पण एक्स्ट्रा क्लिनिंग काढायचं होतं, एक्स्ट्रा कामं माझी काढायची होती, तर ती कामं माझी नाही झाली. मी दुपारून आरामच केला, आणि म्हणून बुधवारी व्लॉग नाही आला तुम्हाला, तर तो व्लॉग आता येतोय डायरेक्टली गुरुवारी. इथे बघा, फॅन मी अशा प्रकारे क्लीन केलेला होता. 8 ते 15 दिवसात त्याला क्लीन करावा लागतो, कारण एवढी धूर येते. आणि आता तर पावसाळा सुरू आहे, आता एवढी धूर यायला नको, पण तरीही ती धूर येऊन फॅनवरच बसते. आणि व्हाईट कलरचा असल्यामुळे त्याच्यावर आधी दिसतं की तो किती खराब झालेला आहे, म्हणून मला त्याला क्लीन करावाच लागतो. नंतर मी इथं पूर्ण बेड वगैरे सर्व क्लीन केलं, व्यवस्थित बेडशीट्स वगैरे सर्व व्यवस्थित करून ठेवलं. आणि सर्वात जास्त खराब असतात ते बेडच, कारण त्याच्यावर पूर्ण कृष्णाचे टॉईज पडलेले असतात. काही घेऊन येतो किचनमधून भांडी, तीही पडलेली असतात. सर्व काही पसारा करून ठेवतो. तर मी एवढं क्लीन केलं आहे, पण ते तसं राहणार नाही संध्याकाळपर्यंत. नंतर हा होता बुधवारचा दिवस, आणि मग माझं सर्व घरातलं रुटीन मी आवरून एक्स्ट्रा क्लिनिंगला लागलेली होती. त्याच्यात मी फ्रीज वगैरे क्लीन केलं, आणि हे एक स्टँड मी असं लावलेलं आहे ज्याच्यावर मी छोटे जार ठेवते मसाल्यांचे. तर माझ्याकडे ज्याही घरात छोट्या छोट्या जार येतात मी त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले भरून ठेवते, आणि मग मला जेव्हा लागतात तेव्हा मी यातून काढून छोट्या जारमध्ये फिल करते. तर त्यांना मी इथं अशा प्रकारे लावलेले आहेत, कारण ट्रॉलीजमध्ये पण ठेवले तर ते इकडं तिकडं पडतात, कारण त्यांची साईज छोटी आहे आणि रॅकवर पण ते नाही बसत. म्हणून मग मला हा स्टँड योग्य वाटला, तर मी त्याच्यावर ते छोटे जार ठेवलेत. नंतर हे तेलाचे जार पूर्ण क्लीन केलेले मी, आणि त्यांना सेट करून ठेवत होते. जवळपास मी त्यांना 4-5 वेळेस चेंज करून बघितलं की कसं ठेवू, अशा प्रकारे छान वाटेल की तशा प्रकारे छान वाटेल. आणि मग फायनली ते अशा प्रकारे मी डन केलं होतं. हे काम माझं डन झाल्यानंतर मग मेन माझं काम होतं ते म्हणजे जिथे आपण डस्टबिन ठेवतो किचनच्या खाली, तो एक कप्पा जो असतो तो खूप जास्त खराब होऊन जातो. तुम्हालाही याचा अनुभव असेल. तो आपोआपच असा मेसी होत जातो, किंवा त्याच्यामध्ये आपोआपच कचरा होत जातो. 1-2 कॉक्रोच तर असतातच त्याच्यात. जो माझा टॉयलेट क्लिनिंग, बाथरूम क्लिनिंगचा सामान असतो, किंवा कपडे धुण्याचं सामान जेवढंही असेल तेवढं मी सर्व एक्स्ट्रा जे असतं ना ते असं टोपलीमध्ये ठेवून मी तिथे ठेवलेलं असतं एका साईडला, आणि एका साईडला असते म्हणजे माझी डस्टबिन. मी आधी वरती टाकीजवळ ठेवायची, पण तिथं ते चांगलं नाही वाटायचं, थोडं मेसी वाटायचं. मग मी ते खाली करून अशा प्रकारे टोपलीमध्ये मी आता इथेच ठेवते. तर स्पेसही तिथे खाली होता, तर तोही स्पेस यूज होतोय माझा छान प्रकारे. नंतर मी इथे मसाल्याचा डब्बा क्लीन केलेला होता, तर त्यामध्ये मसाले फिल करून ठेवत होती. हा एक मसाल्याचा डब्बा एवढा सोयीस्कर असतो ना, कारण एक मसाल्याचा डब्बा काढला की आपल्याला सर्व मसाले भेटतात त्यामध्ये, म्हणून. आणि तो थोडासा मेसी झाला की मग त्याला यूज करावासा नाही वाटत, तर म्हणून मग मी त्याला आधीच स्वच्छ करून घेते छान. जसंही थोडासा तर मला वाटलं की हा खराब झालेला आहे, लगेच त्याला स्वच्छ करते, आणि मग त्यामध्ये अशा प्रकारे मसाले फिल करून ठेवते. मसाल्याच्या डब्यात मी आधी खाली टिश्यू पेपर ठेवते. थोडाफार मसाला खाली सांडला गेला तर डब्बा खराब होत नाही, तो टिश्यू पेपर उचलून आपण फेकून दुसरा टिश्यू पेपर त्यामध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर बघा, इथे मी बनवत होती ते म्हणजे ब्रेड वडा. त्यासाठी मी आधी बटाटे बॉईल करून घेतले होते. पॅनमध्ये मी इथं जिरं, राई, हळद आणि रेड चिली फ्लेक्स घालून बॉईल केलेले बटाटे त्यामध्ये ॲड केले. सर्व काही
मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालणार आहोत आणि नंतर वरतून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं 5-10 मिनटं याला झाकण ठेवून चांगलं वाफवू द्यायचं आहे आणि आपली बटाट्याची सिंपल अशी भाजी इथं रेडी झालेली आहे. नंतर इथे ब्रेड घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जो शेप वाटेल तो शेप त्याचा कट करायचा आहे. मी इथे त्यांना सर्कल शेपमध्ये कट केलेले होते आणि सर्व ब्रेड आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. खूप सिंपल रेसिपी आहे, झटपट बनते आणि एकदम म्हणजे लागायलाही ती खूप टेस्टी लागते. मुलांनाही अशा रेसिपी खूप आवडतात, तर तुम्ही त्यांना नक्की ट्राय करून देऊ शकतात. जास्त काही तामझाम नाही आहे, झटपट बनते म्हणून मग पटकन देऊ शकतात. आणि हो, टिफिनलाही तुम्ही त्यांना ही बनवून देऊ शकतात. तर मी ही टिफिनला दिलेली नव्हती, घरीच बनवली होती. तर त्याच्यामध्ये आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती तर ती अशा प्रकारे त्याच्यावर लावून घेणार आहोत. आणि जो दुसरा ब्रेड आहे तर तो त्याच्यावरतून आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि दोघांना चांगला प्रेस करायचं आहे जेणेकरून तो ब्रेड निघायला नको. आणि मग काय करायचं आहे, साईडला मी बेसन पिठाचा घोल बनवला होता. त्यामध्ये मी बेसन पीठ, त्यानंतर थोडंसं रेड चिली फ्लेक्स, ओवा हे सर्व घालून मीठ घालून त्याला मिक्स करून ठेवलेलं होतं. आणि आता बघा त्याला मी अशा प्रकारे जे ब्रेड होते आपले त्याच्यामध्ये त्याला आपल्याला टिप करायचं आहे आणि मग अशा प्रकारे फ्राय करायचं आहे. तर थोडासा त्याला फ्राय करायचा क्रिस्पी होईपर्यंत आणि खूप हा टेस्टी लागतो. मुलांना खरंच खूप आवडतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी माझ्यासोबत इंस्टाग्रामला शेअर करायला विसरू नका. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्येही सांगा रेसिपी कशी वाटली. नंतर त्याचे 4 स्लायसेस बनवून त्याच्यावर तुम्ही टोमॅटो केचप, इमली केचप काहीही त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. तर चला, हा होता आजचा व्लॉग. आय होप की तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.